द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच. बाबत आपण समाधानी आहात? बिलकुल ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद धाराशिव आपला जीव धाराशिव विजन 2020 संकल्प करून विकासाचं काम हातात घेतलेलं आहे. मला वाटतं राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे एक विजन घेऊन काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मी अध्यक्ष अर्चनाताई आणि सगळे त्यांचे पदाधिकारी आणि आमचे सीईओ या सगळ्यांचं मनापासून कौतुक या निमित्तानं करेल आणि ग्रामविकास खातं 100% त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि आवश्यक असणारा सगळा निधी उपलब्ध करेल. ग्रामविकास खात्यातलं आवश्यक तो निधी आहे. ग्रामविकास खातं हे राज्यातलं एक मजबूत खातं आहे. त्यामुळं गावखेड्याच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडे मुबलक निधी आहे. ग्रामपंचायतींना सरपंचाला प्रशासक म्हणून नेमले त्यांना काही अधिकार दिले त्याच्यामध्ये. हे मुळात आपण पाहिलं असेल की सरपंचाला प्रशासक म्हणून आपण नेमलेलं आहे, परंतु काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही अडचण आली आणि काही कोर्टाने असा निर्णय दिला की प्रशासकीय बाबीचा खर्च सोडून कुठलीही बिलं काढण्याचा अधिकार सरपंचाला दिलेला नाही. तो अधिकार आम्ही बीडीओला देण्यासंदर्भातची विनंती कोर्टाला केलेली आहे आणि कोर्टात आमचं म्हणणं मांडलेलं आहे की लवकरच सुनावणी होईल आणि कोर्ट त्यावर निर्णय देईल. तर त्याहीपेक्षा लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणं याची ही प्रायोरिटी आमची आहे आणि आता लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील आणि गावाच्या हक्काचा सरपंच गावाला मिळेल आणि गावाचं कामकाज चालू आहे. कर्जमाफी झाली आहे. कर्जमाफीच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. त्यामुळे कुठेतरी निधी कपात होऊ शकते का काही विभागांची, त्याच्यामध्ये ग्रामविकास खाता असणार आहे. हे आपल्याला खूपच काळजी आहे, पण आपल्याला माझं सांगणं आहे की सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफी आता चालू झालेली आहे. 1 महिन्यात आपण सगळ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीचं आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करणार आहोत. त्यामुळं आपल्याला जो भीती आहे की कुठल्या खात्याला कट लागेल किंवा कुठल्या खात्याचं काम थांबेल का, तर बिलकुल काळजी करू नका. सरकार सक्षम आहे, सरकार भक्कम आहे. सरकारची आर्थिक स्थितीच्या बाबतीत आपण जो विचारताय अवश्य लाडक्या बहिणीच्या योजनेचा बोजा आहे, कर्जमाफीचा बोजा आहे, असलं तरी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हे निर्णय घेतले जातात. त्यामुळे राज्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही. ग्राम समृद्ध गाव संदर्भात देवाभावून घेतलाय, परंतु या ग्राम समृद्ध गाव हा जो निर्णय आहे तो देवाभावून घेतला असं म्हणलात, परंतु यापूर्वीच पर्यावरण पूरक गाव हे आघाडीच्या काळात सुरू झाले आहे आणि त्या योजना तेच आहेत. ग्राम समृद्ध गाव ह्या जी योजना सुरू केली, कदाचित तो जी आर आपण वाचल्यानंतर मला माझी प्रतिक्रिया घ्या, मी नंतर बोलेन. धाराशिव जिल्हा परिषदेने जे उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम ग्रामविकास खातं जे मंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रावर राबवणार आहात का? ते अवश्य त्यातल्या काही गोष्टी आहेत की ज्या राज्यस्तरावर राबवण्याची आवश्यकता आहे. नक्की आम्ही त्याच्यावर विचार करू आणि राज्यस्तरावर या गोष्टी नेता येतील का त्याचा तपासून आम्ही नक्की त्याची अंमलबजावणी. सर, दिल्लीतलं जे आंदोलन झालं, दिल्लीतल्या आंदोलनानंतर काही राज्यात बदल होणार असं काही संकेत किंवा चर्चा नाही. खरंच वस्तुस्थिती तशी आहे का, बदल होण्याची काही शक्यता? आता दिल्लीतल्या आंदोलनाचा आणि राज्यातल्या बदलाचा का संबंध तुम्ही लावता मला माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब खूप मजबूतीनं काम करतायत. त्यांचं नेतृत्व खूप मजबूत आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन ते काम करतायत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातच काम करतील. आपण अजिबात चिंता करू नका. त्यामुळं पेपर काय म्हणतात या पेपरचा विषय आहे. पेपर फुटीचा विषय हा वेगळा विषय आहे. आपण जर नेतृत्व बदलाचा विषय सांगितला, कुठलीही तशी चर्चा नाही, कुठलाही विषय नाही. महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पुढे जाईल. आज रोहित पवारांनी आज एमपीएससीचा औषध विभागाचा पेपर फुटलाय असं आरोप केला किंवा त्याचे काही पुरावे त्यांनी माध्यमासमोर मांडले. नवीन पेपर राज्यात सुद्धा चर्चा होतात. आता याची मला माहिती नाही. मी आता स्टेजवर आहे, त्यामुळे मला त्याची माहिती घेऊन मी सांगेन. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. पेपर फुट राज्यामध्ये जी पेपर फुटी होते, बिलकुल पेपर फुटीची जबाबदारी निश्चित झालेली आहे. काही लोकांना अटक झालेली आहे, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे. जर आजचा विषय असणार मला कल्पना नाही. जर असेल तर 100% जबाबदारी निश्चित होईल. या राज्यामध्ये कुठलीही पेपर फुटी खपवून घेतली जाणार नाही. देवेंद्रजींचं सरकार भक्कम आहे. देवेंद्रजींचा तो निर्णय घ्यायला भक्कम आहे.